आता दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईटला वेट टाकलेलं आहे या टायरला. बघूया याचं रीडिंग आता ॲक्युरेट झालं आहे की अजून टाकावं लागतं. हे बघा, हे 0-0 झालं म्हटलं तर ओके. हे आपल्याला बघा इथे राऊंड दिसतोय ना, हे राऊंड आणि इथे राऊंड, ह्याच्यावरती ते टायर आणणार आणि त्याला अलाइन करणार. जसं आपल्या राईटचा टायरला केलेलं आहे ना फ्रंटला. आजकाल कसं ना मित्रांनो, सर्व इलेक्ट्रॉनिक प्रोसेस आहे, पण हे सर्व गाडीचा करून घेणं नेसेसरी असतो आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या गाडीच्या सेफ्टीसाठी. हे सब मेजर काम की चीज रहती है ना, पब्लिक करत ही नहीं ज़्यादा. बॅकचा टायर नवीन होता, आपण त्याला फ्रंटला घेतला आणि फ्रंटचा टायर आपण बॅकला टाकणार आहोत. आणि हा आपला नवीन टायर आहे, त्याला आपण इथे फ्रंटला घेतो. अशात आपले चारही टायर नवीन आहेत, पण एवढंच आहे की हा जो टायर आहे आपण 1.5 वर्ष आधी टाकलेला, आणि हा जो टायर आता आपण इथे लावत आहोत ते पकडा ना 20 दिवस आधी टाकलेला होता. तर कसं ना मित्रांनो, आपण आता टायर काढलेलंच आहे, तर आपण कसं की त्याला बॅलेन्सिंग पण करून घेत आहोत. तर बॅलेन्स वगैरे त्याचं सर्व चेक करून एकदाच, म्हणजे त्याचं व्हील बॅलेन्सिंग आणि अलाइनमेंट आपण एकत्र करून घेत आहोत. आपण ना चारही टायरचं असं करून घेणार आहोत. आणि बेनिफिट याचा हे झालं ना, चारही टायर आपण ओपन करत आहोत आणि इंटरचेंज करतोय, तर त्यामुळे कसं की आपल्या व्हीलचे बॅलेन्सिंग पण चेंज होऊन आपलं चेक होऊन जाणार इथे, आणि अलाइनमेंट पण होऊन जाईल. हा आपला सेकंड टायर आता गेलेला व्हील बॅलेन्सिंगसाठी. हा पण नवीनच आहे. बॅक आता आपण फ्रंटमध्ये करणार आहोत लेफ्ट साईडचा. उधर रीडिंग आएगा ना उसका. हाँ ओके. असंही टाकून त्याला लेवल करतात. आपला थोडा व्हील आउट होतं. कसं पण ट्रॅव्हल करतो तर खड्डे वगैरे येतात ना भरपूर रस्त्यामध्ये, त्यामध्ये आपटली गाडी की कुठे ना कुठे थोडंफार आउट होतं. त्याला हे लोक या प्रकारचे असे वेट टाकतात आणि वेट टाकून त्याला लेवल करतात दोन्ही साईडला. आता दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईटला वेट टाकलेलं आहे या टायरला. बघूया याचं रीडिंग आता ॲक्युरेट झालं आहे की अजून टाकावं लागतं. बघूया ॲक्युरेट. हे बघा, हे 0-0 झालं म्हटलं तर ओके. कसं ना मित्रांनो, कधीही आपल्याला लांब जायचं असेल ना कुठे पण, तर रिस्क कधीही घेऊ नका टायरच्या बाबतीत. तर व्हील बॅलेन्सिंग नंतर आपण ह्याला फिटिंग करून घेत आहोत. पुढचा टायर आहे आपला. आणि कसं आहे मित्रांनो, कधी पण आपण लांबचा प्रवासाला जेव्हा आपण निघतो ना, तर आपले टायर कधीही ओके असणं नेसेसरी असतो खूप. तर आपण प्रवासाला असतो, मध्ये कुठे अडकता कामा नये. तर मेजर आहे टायर, चारही गाडीचे टायर, इंजन ऑइल
फिल्टर आणि ब्रेक हे मेजर पार्ट असतात. तर आपण आता सोलापूरला अक्कलकोटला जाणार आहोत. तर लास्ट टाईमचा इन्सिडेंट झालेला, टायर बस झालेला, दुसरी गाडी होती, ही गाडी नव्हती, तो टायर बस झालेला. म्हणून कसं आहे की तो प्रिकॉशन म्हणून आपण माझी गाडी पण मी पूर्ण प्रॉपर करतो. आता हे मागचा टायर म्हणजे आपले चारही टायर आता इंटरचेंज झालेले आहे. फ्रंट आणि बॅक, लेफ्ट आणि राईट दोन्ही झाले आहेत. हे फिटिंग झाल्यानंतर आपण आता ह्याचं बॅलेन्सिंग झालेलं आहे. आता आपण व्हील अलाइनमेंट करणार आहे यानंतर. तर आपलं व्हील बॅलेन्सिंग झालेलं आहे आणि आपले चारही टायरही फिट झालेले आहेत. आता नेक्स्ट प्रोसेस असणार आहे व्हील अलाइनमेंट. हे जे दोन्ही फ्रंटचे टायर आहेत ना, हे आपल्याला बघा इथे राऊंड दिसतोय ना, हे राऊंड आणि इथे राऊंड, ह्याच्यावरती ते टायर आणणार आणि त्याला अलाइन करणार. म्हणजे गाडी जेव्हा स्टेअरिंग आपली स्ट्रेट असते तर गाडी पण स्ट्रेट जायला पाहिजे. गाडीला स्लोली पुढे आणणार आणि दोन्ही ते प्लेट्स आहेत, गाडीचा लेफ्ट आणि गाडीचा राईट साईडचे जे प्लेट आहेत त्याच्यावरती दोन्ही टायर असणार आणि त्याला अलाइन करणार. म्हणजे एकमेकांबरोबर मॅच, गाडी चालवताना गाडी स्मूथ चालेल. ह्या प्रकारे टायरला बघा असं प्लेटवरती आणला जातो. आता याचं अलाइनमेंटचा प्रोसेस स्टार्ट आहे. जसं आपल्या राईटचा टायरला केलेला आहे ना फ्रंटला, तसं सेम इथे पण लेफ्टला पण करणार. सेम प्रोसेस इथे पण. आणि आपल्याकडे 4 व्हीलर असेल ना मित्रांनो, हे खूप मेजर पार्ट आहे. व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलेन्सिंग, लॉंग रूटला हे उपयोगी पडतात. जर आपण ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर आपल्याला फ्युचरमध्ये मग गाडी प्रॉब्लेम द्यायला स्टार्ट करते. तिथे इलेक्ट्रॉनिक आहे, मशीनद्वारे तिथून इथे करणार. मी आपल्याला इकडचं दाखवतो काय होणार, कसं होणार आपल्याला आता इथे समजेल. ये इधर से भी दिखेगा ना इधर से भी क्या ये अलाइनमेंट होता है वो आपको? हाँ मतलब रिकॉर्डिंग कर रहा हूँ तो बैलेंसिंग इधर से भी दिखेगा ना टायर का. ये अभी से भी रिकॉर्ड करूँगा तो दिखेगा कि उधर से भी दिखता नहीं है. अच्छा दिखता नहीं, खाली ये हो. आजकाल कसं ना मित्रांनो, सर्व इलेक्ट्रॉनिक प्रोसेस आहे. तर मशीन्स आहे, बाकीचे काम कम्प्युटर आणि मशीन हे सर्व करतात. आता तिथे कसं की बघा इथे राईट, एका साईडला राईट आलं म्हटलं तर हे ओके झालं आहे. इथे सुरू आहे लेफ्ट साईडचं, फ्रंट लेफ्ट साईडचा टायरचा अजून अलाइनमेंट सुरू आहे. फ्रंट बॅक असं होत आहे आणि एकदा झालं की बघा ओके झालं ते पण. म्हणजे हे अलाइन झाले आता दोन्ही टायर पुढचे. तर आपण स्टेअरिंग जेव्हा स्ट्रेट पकडतो तर गाडी स्ट्रेटच चालणार.
ते असे रिडिंग्स वगैरे चेंज होतात आहे. तिथून कसं ना स्टेअरिंग फिरून वगैरे चेक करतात आहे. मग इथे तिथून स्टेअरिंग फिरवणार तर इथे आपल्याला दाखवेल लेफ्ट घेताना, राईट, स्ट्रेट. असे टेक्निकल रिडिंग्स वगैरे असतात. जे आपल्या गाडीचे करून घेत असतील तर त्यांना माहीत असेल, आणि जे कधी करून घेतलं नसेल ते एवढं सर्व प्रोसेस असतो. मित्रांनी जास्त एक्सपेंडिचर नसतो याला, पण हे सर्व गाडीचा करून घेणं नेसेसरी असतो आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या गाडीच्या सेफ्टीसाठी आणि लाईफसाठी. सर्व मशीन काम करत आहे, कारण इंटरनली हे कनेक्टेड असतं. आपल्याला याचं जास्त हलचल नाही दिसणार. मगाशी राईट साईडला ग्रीन होतं ना बघा, आता लेफ्ट साईडचं पण एक 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 होत आहे ग्रीनमध्ये. ये सब मेजर काम की चीज़ रहती है ना, पब्लिक कराती नहीं ज़्यादा गाड़ी वाले, सोचते कि यार बहुत ये रहेगा, कुछ नहीं होता है. लेकिन ये बहुत, इससे क्या सेफ्टी मिलता है अपने को ये सब कराने से गाड़ी को? गाड़ी का टायर एक तो आपको खाएगा नहीं. अच्छा, टायर सेफ रहेगा, और आपका क्या है, स्टीयरिंग छोड़ के चलाएंगे तो गाड़ी सीधा चलेगी. अच्छा, मतलब कभी स्टेयरिंग से हाथ भी हटा तो गाड़ी स्ट्रेट ही जाएगा. स्ट्रेट जाएगी, अलाइनमेंट परफेक्ट रहेगा तब. हाँ, हो गया आपका. ये रेटिंग बराबर आ गया ना, बराबर आहे ना सब रीडिंग अभी. दिखा रहा है. तर मित्रांनो आपलं एक फायनल झालेलं आहे, आणि एंडिंगला मी इथे आपला ह्यांचा बोर्ड दाखवतो. मी काम करून घेतलंय ना. टो मिलाया जाता है इसमें स्लिप टो मिलाया जाता है, केबल अच्छा. टेस्टर नहीं मिलाया जाता हाँ हाँ, है. हाँ, 00 आ गया. लेकिन ओके है ना अभी सब. हाँ सुन ना, अभी ये जिधर सर्विसिंग ये जो किया हूँ मैं, हाँ. तर मित्र बघा आपला हा सर्टिफिकेट पण आलेला आहे रीडिंगचा. ये कहाँ पे है अगर किसको करवाना होगा तो? दुर्गा नगर. दुर्गा नगर, ये अपना इस पे है ना, ये रोड क्या बोलते हैं इसको, JVL. हाँ, JVL रिंग रोड है. हाँ, दुर्गा नगर. दुकान का नाम क्या आहे? NK ट्रेडिंग है, सीएट शॉप. तर हे दोन्ही साईडला लावलेलं ना, हे काढणार, कारण आपलं बॅलेन्सिंग वगैरे ओके झालेलं आहे. अलाइनमेंट झालेलं आहे की नाही ते कन्फर्म करण्यासाठी ना हे लोक दोरा लावतात. त्या साईडने दोरा लावलेला आहे, आणि दोन्ही व्हील, हा व्हील आणि तो व्हील दोन्ही स्ट्रेट पोझिशनमध्ये आहे की नाही ते लोक मॅच करतात. आता